नमस्कार फ्रेंड्स, आज आपण बनवली कांद्याची पात चण्याची डाळ टाकून. चला मग जाणून घेऊया रेसिपी. आज पौष्टिक जेवण छान बनवले. कांद्याची पात घेतली, व्यवस्थित सोलून साफ करून पाण्याने धुवून घेतली आहे. चण्याची डाळ घेतली अर्धी वाटी, जी उकळून घेतली आणि थोडीशी शिजवून घेतली. सो आता कांद्याची पात आपण बारीक बारीक चिरून घेऊया. मला कांद्याची पात आमच्या घरात सगळ्यांना ना चण्याची डाळ टाकूनच छान वाटते. तुमच्या इथे कशा पद्धतीने बनवतात कांद्याची पातची भाजी ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आता कढईमध्ये तेल तापत ठेवलं आहे. याच्यामध्ये घातलं जिरं, राई, कांदा घेतला बारीक कापून, 4 मिरची घेतली होती आणि आलं लसूण घेतलं आहे. सो आलं लसूण, मिरची, कांदा आपण हे तेलामध्ये फ्राय करून घेऊया. थोडंसं ब्राउनिश झालं, सॉटे करून झालं की आपण जी भाजी डाळ घेतली होती शिजवून, ती डाळ आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया. हिंग घेतला आहे, डाळ घेतली आपण टाकून. डाळ ऑलरेडी शिजलेली आहे म्हणून भाजीला तर जास्त वेळ लागणार नाही आहे. जर तुम्ही डाळ शिजवून नाही घेत असाल तर थोडा वेळ भाजी बनवायच्या आधी ना कट करायच्या टायमाला अर्धा तास थोडीशी भिजवून ठेवा, 10-15 मिनटं. चण्याची डाळ काय लगेच भिजते. आणि जसं आता मसाले टाकून घेतलेत, गरम मसाला, मीठ, मिरची पावडर, भाजी सॉटे करून घेतली आणि आता ही कट केलेली कांद्याची पात आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊया. जसं मी सांगितलं की डाळ ऑलरेडी शिजली आहे, तर आपण फक्त कांद्याच्या पातीचं जो पाणी आहे ते थोडंसं सुकून घ्यायचं. म्हणून फक्त सॉटे करून आपण एक 5 मिनटं ढाकण देऊन ठेवणार आहोत. याच्यामध्ये लगेच आपण टमाटाही घालणार आहोत, कारण डाळ ऑलरेडी शिजलेलीच आहे. सो टमाटा पण अर्धा घेतला आहे टाकून, ढाकण देऊन ठेवलं आहे. सो बघू शकता भाजी आपली झाली रेडी. भाजी छानपैकी अशी झाली आहे. तुम्हाला जर वाटलं की पाणी नाही सुकलं आहे तर 5 मिनिट, जर पाणी नाही सुकलं असेल तर आपण भाजी थोड्या वेळ शिजत घालूया. थोडंसं खोबरं घेतलं याच्यामध्ये टाकून. एकीकडे आता भाकरीचं पीठ मम्मी मळून घेते. ज्वारीची भाकरी घेतली आहे त्याच्याबरोबर. छानपैकी पीठ असं मळून घेतलेलं आहे. भाकरीचं पीठ आपण जितकं छानपैकी मळू तितकीच भाकरी आपली सॉफ्ट होते आणि फुगतेही छान. झाली आपली 4 भाकरींचे गोळे. सो बघू शकता भाकरी आपली छान शेकून झाली आहे. आजचा व्हिडिओ थोडा मोठा झाला आहे, कारण आपण ह्याच्यामध्ये भाजी आणि भाकरी हे दोन्ही तयारी करून दाखवलेली आहे. सो बघू शकता भाकरी अशी छान टम्मा फुलली आहे. आता सर्व करण्यासाठी रेडी. सगळीकडे आपण भाकरी, भाजी, डाळ, भात आणि सलाड घेतलं आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. काही सजेशन असेल तर नक्की शेअर सांगा. थँक्यू सो मच.